माझ्या रस्त्यावर पडला काय अजित पवाराला सेंट्रल मध्ये भाषण करायला. अजित पवार सेंट्रल मध्ये भाषण करतो माझ्यावर, माझ्या बायका काढतो. अरे माझ्या तर उघड्यात माझ्याच घरी एकाच छताखाली राहते. थोरलीचे पोरं धाकटीकडे जातात आणि धाकटीचे पोरगे थोरलेकडे जातात. माझ्या घरात अंतर नाही. माझ्या पुतण्या सगळं माझं घरात. आमचं रस्त्यावर पडलेलं नाही. आमचं कशामुळे तुम्ही काढता सेंट्रल हॉल मध्ये? अजित दादांना शोभायला पाहिजे. या राज्याचे उपमुख्यमंत्री तुम्ही, तुम्हाला शोभलं पाहिजे दादा. आणि कोणाला आमचा तीव्र काढायला अजून तर मी काहीच बोललो नाही. माझ्या दोन्ही आहेत तर दोन्ही माझ्या घरात आहेत. मग कोणाच्या कुठे आहेत हे काढल्यावर कसं होईल? मला सगळंच माहिती आहे. कोणाच्या कुठं राहत्यात, कुठं बंगले बांधलेले आहेत. आणि मी पंकजाताईंना विनंती करतो, पंकजाताई तुमचे जे मार्गदर्शक आहेत ते जरा बदला. आमच्या कानात काय बिड्या घातल्यात का काय? भाजपचा पंच खाली टाकून देता शिरूरला. इथं येऊन तुम्ही सांगत नाही. अरे पक्षाच्या विरोधात ज्याने अपक्ष फॉर्म भरला त्याचं समर्थन जर पंकजाताई करीत असतील याच्यापेक्षा मुंडे साहेबांनी अपक्ष फॉर्म भरला तरी म्हणतात मुहूर्तावर फॉर्म भरला असेल. मी कुठं मुहूर्तावर भरला? मी नाही भरला. कड्यामध्ये येऊन सुद्धा तुम्ही स्पष्टपणे म्हणायला पाहिजे होतं सुरेश दास कमल या चिन्हाला मत द्या. तुम्ही नाही म्हणाला. नाही म्हणलं का? आणि जरा जोरात आवाज. आणि मी त्यांना हेलिपॅडवर सोडायला गेलतो. सगळ्यात शेवटचा माणूस. आम्ही बाजूला निघालो. माझा पोरगा, माझा पुतण्या, मी बाजूला निघाल्याच्या नंतर या तालुक्यातले जे विजय बोलार आहे ते मी कुणाच्या याच्यावरती व्यंग्यावर बोलणार नाही. ते दिव्यांगाच्या विरोधात बोलण्यासारखं होईल. मी बोलणार नाही. सगळ्यात शेवटी हे गेले भेटायला पंकजाताईंना. 15 मिनिटं बोलले. आम्हाला 3 मिनिटं सुद्धा नाही. विजू भाऊला 15 मिनिटं. आणि जे विजू भाऊला स्टेजवरून म्हणल्या विजू भाऊ कामाला लागा. डोळे पण मिचकवले असे केले. चुकीच्या माणसाबरोबर मला धोका तुम्ही पंकजाताई द्यायला नको होता. मी तुमच्याशी प्रामाणिक राहिलोय. प्रामाणिकपणे काम केलं. कोणत्याही दुसऱ्या माणसाने रुपये काढला नाही. लोकसभेला मी किती पैसे घातले माझे मला नाही. मी कधी असं केलं नाही. मी एवढं तुमच्याशी प्रामाणिक राहून तुम्ही माझ्याशी असं कसं वागला? कुठली पद्धत आहे? आणि एवढं नाही केलं तुम्ही. प्रीतमताईंचा फोन, ज्यांना फोन आला ऐका बोलायचं नाही तुम्हाला अधिकार नाही. प्रीतमताईंचा फोन शिट्टीला मतदान करा. आणि एखाद्या माणसाने फोन नाही उचलला तर लगेच पडायचं. 2, 4, 5 माणसं येतं लगेच जायचे दरवाजा. आणि तुम्हाला प्रीतमताईचा फोन आला, फोन उचलला नाही. आता दुपारात झोपलेला पुन्हा फोन घ्यायचा. ह्यांनी लावला की त्यांनी सांगायचं शिट्टीला मतदान करा. अनंत गरजे पंकजाताईचे पिये त्यांनी फोन केले. संकेत सानप यांनी फोन केले. ते पण रोज ताईंबरोबरच असतात. आदरणीय ताईसाहेबाबरोबर. आणि बाबा ड्रायव्हर का फोन आहे ते त्यांच्या बरोबरच असतात. त्यांनी बी फोन लावले. लोणीला फोन लावले. आणि माझ्या शिट्टी चालवा पंकजाताई जीवापासून आणि तळ हाताच्या फोडाप्रमाणे
सांभाळायला काही वंजारी समाज माझ्या बरोबर प्रामाणिकपणे आणि जपेल, भविष्यात सुद्धा जपेल. कोरोनाच्या काळात सुंदरलाल गर्जे इथं उभा आहे. एक सुद्धा वंजारी समाजाचा माणूस मी मरून नाही दिला. त्याच्यासाठी झगडलो गेलो. इथं सुंदर विचारा, मला अर्ध्या रात्रीचा ट्रान्सपोर्टच्या बिझनेस मध्ये मेजर आमचे वंजारी समाजाचे पोर आहेत का नाही गर्जे आहे. अहो मलाच फोन करते, मीच जातो. कुठले काय काय तर आमचे आता काय जरा रगेलच येत ना आमचे लोक. ऊसा तोडायच्या ऐवजी म्हणतात बरं एक गाडी घ्या, 2 गाडी घ्या, 3 गाडी घ्या. ते घेतलं महेंद्र टाटा आपण नागेश्वरीत काय म्हणले झेपऱ्या खाली कादम्या नागेश्वरीत काय बोललो वंदने समाजाचे लोक बोलले. सुरेश दासने 2 वाजता फोन करला. माझ्या गाडीतून ऍक्सिडेंट झाला, 2 माणसं गेले. सुरेश आमचे गाड्यावाले इतके खतरनाक रेल्वेच्या गेटला जाता काही करते गोव्यात वरून खाली जाते. बर का त्याच 1 लाख 2 लाख खर्च येत असेल तर सुरेश झाला. पण कुठेही तुम्ही माझ्यावरती असं वागा असं वागायला पाहिजे होतं. माझ्या बरोबर आणि अतिशय प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर आहे. मी कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही. मी नम्रपणे तुम्ही जसं म्हणाल तसं केलं आजपर्यंत. आणि तुमच्यासाठी लोकसभेला तर काम केलंच. माझा अपमान होईल, समाज मला उलट बोला हे अजिबात नाही. बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काळे झेंडे काही फडके दाखवले. आष्टी मतदारसंघात तसं काही झालं नाही. मॉरल आमचं आहे. आम्ही पण विनंती केली कोणी असलं काही करायचं नाही. आणि 32,000 अमुक मताचे लीड दिले. जे इकडच्या गावात मतदान झालं की तुमच्या जवळच्या कानात बोलणाऱ्यांनी तुम्हाला सांगायचं ती मत ओबीसीचे मत. आता बघा ना ओबीसीचे मत आहेत का कोण. अरे जिथं 70% माळी समाजाचं गाव आहे शिरी, 70% माळी समाजाचं गाव आहे. संदीप तिथला सरपंच संदीपचे भाऊजे आमच्या बाळूची मंडळी. तर का किती मत पडले आमच्या समाजाचे 20% मत आहेत फक्त मराठ्यांचे. किती मत पडलेत आपले टोटल किती पडले 1100. फक्त शिरी गावातून 850 मत आम्हाला आहेत. धोंडे साहेबांना 300 मत आहेत. जिथं 70% माळी समाज आहे, मराठा समाज 20% आहे, अदर 10%. तिथं मत सुरेश असला किती 850. आणि सतत तुम्ही म्हणले हा देवेंद्र फडणवीसचा उमेदवार आहे, देवेंद्र फडणवीसचा. म्हणजे आयडिया तुमची अशी होती तुमचे मत काढून घ्यायचे आणि मराठ्याच्या लोकांनी म्हणायचे फडणवीसचा उमेदवार याला टाका पाड. म्हणजे मी इकडून मोकळा असं झालं नाही. मी तिकडे बी मोकळा नाही झालो. संबंधित माझ्या दूध संघात समाज आहे. माझे 3-3 हजार लिटर दूध असलेले हे तिकडे वळ 3-3 हजार लिटर दूध असलेले काही चेअरमन आहेत माझ्याबरोबर. त्यांनी मत नाही दिले. खाला तर मलाच पाडणार ना बर का. आणि त्यांना वाटतं मराठा समाजाचे माझा सुद्धा आम्ही प्रामाणिक मत दिले. जर आकडेवारी नाही पडले काळजवळ सगळं ठेवून मत दिले. आणि आता सुद्धा तुम्हाला वाटलं तुम्ही आमच्या उमेदवार असा नरेटिव्ह पसरवल्यावर इकडचा समाज मत नाही देणार. दिले मत दिलेले. आणि माझं मत असं आहे बबन बोललो मला त्यामुळं पंकुताई चांगलं केलं नाही तुम्ही. राजकारणात माझ्यासारख्या प्रामाणिक
एक माणसाला गमवून बसलात तुम्ही आज. राजाला पेवत देऊन टाकेन इतकं वाईट वाटलं. माझ्या विरोधात कोण नव्हते यायला पाहिजे. मी तुमचा मान सन्मान राखला. नगरपंचायतीला सुद्धा तुम्हाला एकट्यांना बोलवलो. सगळं श्रेय तुम्हाला दिलं. त्या नगरपंचायतीत बघा, अहो जिल्ह्यात शहरात कुठंच सगळीकडे तुम्ही मायनस आहात. आष्टीमध्ये प्लस, गाड्यात प्लस, शिरूर मध्ये प्लस तुम्ही आहात, पाटोद्यात सुद्धा प्लस तुम्ही आहात. चारही शहरात मी प्लस दिलं तरी तुम्ही भामटा कसा हो? मला भामट्याच्या यादीत नेऊन घातलं का तुम्ही? कोणत्या यादीत नेऊन घातलं? मी कथाही केली का तुमच्याशी? काही नाही केलं. प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर राहिलो, प्रामाणिक काम केलं. आणि तुम्ही मात्र मला काढा म्हणून स्वतः तुम्ही तरी फोन करायला नको होता. 2-4 जणांनी मला येऊन सांगितलं. मी बाबा ड्रायव्हर मान्य केलता, संकेत सारथ मान्य केलता, मी अनंत गरजे तुमच्या जवळचा पीए मान्य केलता आणि संतोष राज मान्य केलता, मधुकर गरजे मान्य केलते. हेच लोक आहेत. पण त्याच्यात तुम्ही जिल्ह्यात आले की तुमच्या अवती असते आणि तुम्हाला काही बनवते. अहो तुम्ही थोडंफार ऐकून घ्यायला पाहिजे. कोतवाल असतो, मालक असतो. तुम्ही कोतवालांचा ऐकायला लागला. हे रगेले एवढं सोपं नाहीये. माझं खरंच नादी लागायचं कारण आहे. जे होईल ते होईल राजकारणात, पण वाकून झोपून राजकारण करणारा नाही. झोपणार तुम्हीच म्हणत असतात. गोपीनाथरावांची शिकवण आहे, होतणार नाही, मागणार नाही, कोणापुढं झोपणार नाही, मोडेल पण वागणार नाही. मोडेल पण तुम्ही असं करायला नको. ते पण मान्य केले. तुमचा कोणता अनुरोध सांगा. वाडीत मी ज्या दिवशी तुम्ही सभेला आला, अनुरोध सांगा त्यांच्या गाडीत तात्या आपणच इकडं तुम्ही प्रकाश आपण इकडे 17 वर्षाला सगळं करा. प्रीतमताईच्या मागच्या निवडणुकीत धोंडे साहेब फक्त प्रीतमताईचा दौरा आला की लगेच फक्त त्यांच्या दरवाजाच्या मागच्या बाकावर बसायचं आणि त्यांनी दरवाजा उतरायचं. एवढा छानटा घंटा काढायचा. मेले आम्ही 17 उचलून स्टेजे लावून प्रीतम मत द्या बाबा, हे करा, ह्यासाठीच राहील. आम्ही कधीही असं पुरा करायचं. लुंटी आवणार नाही माझी. आम्हाला हे द्या, आम्हाला हे द्या. नाही मिळालं तर नाही मिळालं, काही नाही मिळालं तरी चालेल. 5व्या टर्मचा आमदार आता मी सुद्धा सिनियर आमदार झालोय. सिनियर नाही, आष्टी मतदारसंघात सुद्धा मी 5व्या टर्मचा आमदार झालोय. आणि 5वी टर्म ही सिनियर मोस्ट टर्म असते. 5 टर्म मी राजकारण केलं, परंतु असं केलं नाही. पंकुताई पंकुताई हा शब्द वापरतो, त्याचं कारण असं गोपीनाथराव त्यांना पंकू म्हणायचे आणि आमच्यापेक्षा लहान होत्या म्हणून पंकुताई म्हणणं म्हणजे वेगळं नाही. त्यांना मुंडे साहेब पंकू म्हणायचे. मी सुद्धा पंकुताई म्हणतोय बर का. पंकजा ताई सुद्धा नाही. अहो ताई, तुम्हाला ताई साहेब म्हणलं, मी ताई साहेब म्हणलं. तुम्ही काय मान राखला माझा? असं काय केलं तुम्ही? हे करायला नको होतं तुम्ही. जे नको ते केलं. मला पाडायला निघाला ही शिट्टी आणतावे माझ्या बरोबर. एवढं मोठं बदगाडे पंकुत आहे, हे एवढं हलणारच नाही. आता तर हे बदगाड परत येतच नाही कधी. आणि यांच्या संस्थेवर काम करणाऱ्या मास्तरांनो, आज संध्याकाळी जल्लोष साजरा करा. हे मोठा हे बिनकामाचा मोका हा परत कधी